वेळीच उपाययोजना केल्या नाही तर पुढच्या 1 दशकामध्ये दिल्लीमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। राजधानी दिल्ली आता गॅस चेंबर बनली आहे। या गॅस चेंबर मध्ये कोणाचाही लगेचच जीव जाणार नाही, मात्र येणारा प्रत्येक दिवस हा मृत्यूकडे नेणार आहे। दिल्लीत वातावरणातला प्रचंड धूर आणि प्रदूषण यामुळे काहीही दिसणं अशक्य होऊ लागलंय। धूर आणि धुकं एकत्र स्मॅग बनतोय। हा स्मॅग विषारी वायूचं मिश्रण आहे। 24 तास हा गॅस वातावरणात राहणं हे 50 सिगरेट धूम्रपान करण्याइतकं धोकादायक आहे। या स्मॅग मध्ये राख, सल्फर, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि अन्य धोकादायक गॅस असतो। त्यामुळे खोकला, डोळ्यांची जळजळ, हृदयाचे आजार, नाक, कान, घशाचं इन्फेक्शन, ब्लड प्रेशर, ब्रेन स्ट्रोक आणि दमा हे आजार बळावतात। दिल्लीच्या प्रदूषणात 25% वाटा हा परालीचा आहे। दिल्ली शहरात प्रदूषणाच्या धोक्यामुळे शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे। तसंच मास्कही वाटण्यात आलेत। मात्र यामुळे या समस्येवर तोडगा निघणार नाहीये। बुरा हाल है, चारों तरफ पॉल्यूशन का। हम लोग यहाँ सुबह लोधी गार्डन में रोज आने वाले हैं लास्ट 42 ईयर से, बट सर इतना कभी नहीं देखा हमने कि इतना पॉल्यूशन है। पॉल्यूशन की वजह से सुबह मॉर्निंग वॉक में इतनी प्रॉब्लम आ रही हैं कि बुरा हाल है। मैं तो यही कहूँगा कि कुछ गवर्नमेंट को करना चाहिए, गवर्नमेंट कुछ सोचे इसके बारे में। अमीर लोग तो मास्क वगैरह लगा लेंगे, लेकिन गरीबों का क्या होगा? प्रदूषण हटवण्यासाठी लॉंग टर्मवर लक्ष केंद्रित करावं लागेल असं तज्ज्ञांनी सांगितलंय। प्रदूषणामुळे दिल्लीतून नागरिक स्थलांतरण करण्याचा धोका वाढलाय। एका सर्वेक्षणानुसार सुमारे 40% नागरिकांनी दिल्ली सोडण्याची इच्छा जाहीर केली आहे। दिल्लीच काय, कोणत्याही शहरात राहायचं असेल तर त्यासाठी पर्यावरण जपणं हा एकमेव उपाय आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस आहे आणि विराटला त्याच्या चाहत्यांसोबतच शुभेच्छांचा वर्षाव होतोय। ट्विटरवर देखील 11 वर्षांच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यानं मोठ्या विक्रमांची देखील नोंद केलेली आहे। क्रिकेट विश्वातला सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणूनही त्याची ओळख आहे। विराट वेगानं धावा करण्याचा त्याचा विश्वास आहे आणि कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत। कोणत्या विक्रमांवर विराटनं आतापर्यंत आपलं नाव कोरलेलं आहे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये 2019 मध्ये पहिलं कसोटी शतक त्यानं झळकावलं। कसोटी सामन्यांमध्ये 26 शतक करणारा जगातला 21वा आणि भारताचा तो 4था खेळाडू ठरला। कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा 7वा फलंदाज आणि वर्ल्ड कपमध्ये सलग 5 अर्धशतकांच्या विक्रमाची नोंदही त्याच्या नावावर आहे।